नाक गळते ते पूस आधी. फुलवून नाश्ता सुरू आहे. मी आणि जिजू आणि आपल्यासोबत पराग जात आहे. आणि किती वाजता काढतात म्हणजे ऍक्टिंग करत होती ट्राय करायला म्हणून. आय एम रेडी टू डू मोर मस्ती. मित्रांनो आता इथे आपली पालखी आली आहे. थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल. वेलकम बॅक टू माय चॅनल डोंबिवलीकर क्रिश मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. खिडकीच्या बाहेर येऊन का बोलतोय कारण की आत आहे ना खूप किचकिच आहे, खूप आवाज आहे, म्हणून असं खिडकीच्या बाहेर येऊन मी बोलतोय. हे बघा आता इथे आपली सगळी मंडळी आहे ना नाश्ता करते. फुलवून नाश्ता सुरू आहे. गुड मॉर्निंग. आणि आज आपली पालखी सुद्धा येणार आहे. आज नाही का काम तुम्हाला? काम भरपूर आता ते बसतील. रड्या नाक गळते ते पूस आधी. हा बघा श्लोक. काय मग आज कुठे? बीच वर परत लाडा आहेत ना. आज बीच नाही आहे, गपचूप घरी. आधीपासून एवढं मोठं आहे आमच्याकडे. उद्या फोड आज नको. आता इथे नाश्ता चालू आहे. पहिले आता आपण नाश्ता करून घेऊ काय, बरोबर? चल आज मित्रांनो पालखी आहे म्हणून इकडे सगळी मंडळी आहे ना भाजी सोलते. इथे काम चालू आहे. ते आजोबा पण आहेत. कुठली भाजी आहे ही? वालची भाजी इथे सोलतायत. आजी कसं वाटतंय मग? एकदम मस्त मजेत. आणि हा बघा इथे ते काय फिंगर बाउल नाही हात धुवायला इकडे. चला नाश्ता कर. चला आता हे लोक सोलतील वाल, मग आपण त्या भाजीचा आस्वाद तर घेणारच आहे. चालेल चला मित्रांनो. आता चांगला नाश्ता पण आपला करून झालाय आणि आंघोळ पण सगळ्यांची झाली आहे. आणि आता इथे मी आणि जिजू आणि आपल्यासोबत पराग दादा आहे. आम्ही चाललोय निरा आणायला. तुम्हाला माहितीच आहे की आता आपलं जेव्हा हे गरमीचं सीझन असतं तेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी निराचे स्टॉल दिसतात. ते काय ते निरा तुम्ही बोललात एकदम ओरिजिनल. आणि ही जी निरा आहे हा. ही सकाळी लवकर उठून ताडेमाडचं झाड असतं त्याची सकाळी फ्रेश निरा ती लोक रात्रभर जमवून ठेवतात. ही त्याची निरा सकाळी जाऊन ती लोक मडक्यामध्ये असते जमा केली ती जाऊन काढून येतात. ही निरा सकाळी प्यायल्याने पोटाचे जे आजार आहेत किंवा जे काही आजार असतील ते एकदम क्लिअर होतात आणि पोट पण साफ होतं. पण ती आरोग्यासाठी खूप निरा चांगली असते, पण ती प्रमाणातच प्यायची. जास्त प्रमाणात प्यायला तर त्याला त्याचे हानिकारक पण आहे. त्यामध्ये निरा जी आहे ती एका लिमिटमध्येच प्यायची. 2 लिटर निरा सांगितलेली आहे. आता घेऊन येतो जाऊ. एक दिवस आधीच ऑर्डर द्यायची असते, तर आम्ही काल येताना ऑर्डर दिली आणि एकदम आता बघा तुम्ही की कशी निरा असते आणि इथली ओरिजिनल एकदम. चला आता जाऊया इथून आत. आपल्याला जायचं असं सरळ चालत. इथे कुठला बीच पण आहे का समोर? तोच बीच का काल गेलेलो आपण? अच्छा, काल जो आम्ही बीच गेलेलो ना तो इथे कनेक्ट होतो. गावाकडे एक काका आहेत ते निरा देतात. काका आहेत. आता आपण यांच्याकडून निरा घेणार आहे. हे बघा त्यांनी आणले आता. तर तुम्ही थोडी काय माहिती देऊ शकता याच्याबद्दल? निरा म्हणजे तब्येतीला चांगला असतो. तर त्या कावणीवर घेतात. कावीन झाली तरी निरा तयार पितात. स्टोन झालं तरी स्टोनला पण निरा चालतो. टीबीला पण निरा चालतो. न ते सगळे बाहेर काढून टाकते. त्यासाठी तो औषधच आहे एक प्रकारे. आणि एक किती वाजता काढतात म्हणजे? आम्ही सकाळी 7ला सुरुवात करतो. 8 वाजेपर्यंत होतो. अच्छा 8-9 वाजेपर्यंत होतो. ठीक आहे, थँक्यू तुम्ही माहिती दिल्याबद्दल. ते बघा आता आपण 2 लिटर घेतले निरा. आणि तुमचं नाव काय काका? संजय बागकर. थँक्यू. अगर बाग आहे तिकडे निरा मिळतो. चला आता आपण पण घरी जाऊया. हे बघा ही निरा नव्हती पीत. ही निरा फर्स्ट टाइम ट्राय करते. जरा जास्त ऍक्टिंग करत होती ट्राय करायला म्हणून आम्ही हात पकडले. ते लहान मुलाला लहानपणी औषध द्यायचे ना तसं. कशी वाटली टेस्ट? जिजूंनी जबरदस्ती दिली निरा. आम्ही पिणार तू नाही पिणार बरोबर आहे. हे बघा ह्याला तर बॉटल हवी आहे शिवांशला. काय रे हे काय चालू आहे? संपत नाही म्हणून जबरदस्ती करताय का सगळ्यांना? नको राहू दे मला. आणि हा बघा नुसती मस्ती करतोय. आत्या त्याला कपडे घालते. इकडेच पालखी बसते तर म्हणून इथे अंतरले हे असं. आणि ह्याच्यावर ना कोणाला आता चालून नाही द्यायचं. आपला शिवांश रेडी आहे. अरे आई नाही, जाम मस्ती केलीस तू. आता बोल आय एम रेडी. आय एम रेडी टू डू मोर मस्ती. आणि इथे आपला श्लोक पण कपडे घालतोय आरामात. हे बघा मित्रांनो आता इथे सगळे पालखीची वाट बघतायत. सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढली आहे. तर आत पूर्ण घोंगाट चालू आहे. लहान मुलं रडत आहेत. आता किती वेळात येईल मग आजोबा पालखी किती वेळात येईल? 10-20 मिनिटात येईल. अरे परत कर ना यार, परत कर ना तो न बघणारा डान्स तुझा. हे बघा आता थोड्या वेळातच पालखी येईल आणि यांचा फोटोशूट चालू आहे. आणि आता ही डान्स करत होती. कॅमेरा ऑन केला तसा बंद केला तिने कारण तिला तिच्या डान्सची क्वालिटी माहिती आहे. हे बघा सेल्फी काढतायत. आता त्याच्यामध्ये पण ये 2 माणसांना झाकायला. बाजूला हो आजोबा, सांगा तिला. बोला आजोबा. हो तिकडं. मित्रांनो आता इथे आपली पालखी आली आहे.
दादा आता आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत पालखीबद्दल. तुमचं नाव काय आहे? सुभाष परशुराम गुरु चालेल, सांगा थोडक्यात म्हणजे आम्हाला. तिचे पुजारी होतो आम्ही हा. ग्रामदेवतेची. ही आता जी ग्रामदेवता आहे ही व्याघ्रांबरी, काळेश्री, भैरी, चंडिका, त्रिमुखी, रवळना आणि झोलाई अशी ही देवांची नाव आहे. ही ग्रामदेवतेची पालखी होळी पौर्णिमेला बाहेर पडते. साधारणतः हनुमान जयंतीपर्यंत ही घरं सगळी पूर्ण होतात. प्रत्येकाच्या घरी जाते आणि प्रत्येकाच्या घरचा मान घेते असं आहे. चालेल, थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल. मित्रांनो, जसं तुम्ही आता बघितलं पालखीचा कार्यक्रम आपला. आणि हे बघा आता ही चटणी वाढते. ही जी चटणी आहे ना ही आहे करवंदाची चटणी. इकडे भात आहे, चपाती आहे आणि वालची भाजी. आणि बघा इथे आता आपला पराग दादा पण आहे. एक नंबर असा कार्यक्रम होता, पॉझिटिव्ह वाईब्स होता. दरवर्षी असाच कार्यक्रम असतो आणि सगळे एकत्र येतात तेव्हा खूप मजा येते. आता दरवर्षी यावं लागेल मला. या ना बिंदास. चला तर मित्रांनो, मी पण जेवतो आणि तुम्ही पण या जेवायला. जेवल्यानंतर मित्रांनो मी झोपलेलो, पण दीदी बोलली की आता खाली पालखी नाचवली जाते ते पण बघ. तर मी आता झोपून उठलोय परत. या कसं पालखी नाचवतात. आता जसं मित्रांनो तुम्ही बघितलं की पालखी कशी नाचवली जाते, हे बघण्याच्या आधी आहे ना मी झोपलेलो. दीदी बोलली की उठ आणि हे खरं बघायला ये. आणि खरं मित्रांनो मी झोपमोड करून आलो ना, ते वर्थिट होतं. हे एकदा ना एकदा तरी तुम्हाला आहे ना बघायला यायलाच पाहिजे. म्हणजे ना एकदम बघण्यासारखं होतं, फुल पॉझिटिव्ह वाईब्स. आणि हे बघा दीदीला पण विचारूया कसं होतं. खूप सुंदर. म्हणजे ती एवढी पालखी जड उचलणं, पालखी जवळजवळ 150 किलोची वगैरे असेल, ती देवीची कृपा. आणि ह्याला पण बघायला यायचं नव्हतं. कसं वाटलं? शपथ मी सांगतो मस्त आहे. शपथ ना, मस्त आहे. सबस्क्राईब करा चॅनल मध्ये. हा, सबस्क्राईब करा. जसं शिवांश बोलला एक नंबर होतं, लय भारी. तर चला आता आपण जाऊया आणि उरलेली झोप आपली जी राहिली आहे ती कंप्लीट करून घेऊया. थोडा वेळ मी झोपतो. काल रात्री पण माझी झोप आहे ना पूर्ण झाली नव्हती.